तर टप्पू काय ठरवलंय या दानपेटीला रात्री कुठे ठेवणार आहे? इथेच. नाही टप्पू बाळा, असे उघड्यावर दानपेटी ठेवणं हे खूप रिस्की आहे. ते बघा. सीसीटीव्ही कॅमेरा हे कुठून आले? शेठजी, हे मी मागवले आणि बागाने लावले. हो शेठजी. टप्पू शेठजी, कॅमेरा बरोबर चालू आहे ना? हो बघा अंकल, एकदम परफेक्ट चालू आहे. काळजी करायची गरज नाहीये. आज मी मंडपात झोपणार आहे आणि एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा येणार आहे. गणपती बाप्पा दोघांना सोडा. काय सर ते लेट झाला. आम्हाला सगळ्यांना लेट होतो इथे. चल 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 लाईन मध्ये थांब. चल लाईन मध्ये थांब. चल 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 लाईन मध्ये. नाही कोणी जाणार नाही पुढे. आमचं लक्ष. अरे बाबा मी कार्यकर्ता आहे. इकडे काय करताय तुम्ही? अरे बाबा, मुलांसाठी नाश्ता आणायला गेलो होतो. मी इथेच राहतो गोकुळ हो, हे. सोसायटीमध्ये. वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. हो कळलं सगळ्यांना. ते इथलेच आहे. अरे तुम्ही पुढे वा. इकडे का थांबला? चला चला पुढे वा. हा दादा बोला. तुमची 10 माणसं येतात तर मग मी काय करू? नाही नियम सगळ्यांसाठी समान आहे. ते बघा, तुम्हाला इथे लाईन मध्ये उभं राहावं लागेल. सगळे लाईन मध्ये या. लाईन मध्ये या प्लीज प्लीज. लाईन तोडू. रांगेत या. बाप रे अब्दुल, 9:30 वाजले तरी ही गर्दी कमी होण्याची काही लक्षणच दिसत नाहीयेत. वाव, बाप्पाने मला गिफ्ट दिलं. गणपती बाप्पा मोरया. पोपटला 2 मिनिटं थांब ना, मी जाऊन येतो लगे. अरे बाबा, मी खूपच थकलोय. फक्त 2 मिनिटं. असं का? ठीक आहे, जा. अरे देवा, थकलो रे. सॉरी पोपटलाल भाऊ, ते यांना गरज होती ना म्हणून मी. नाही काही हरकत नाही. घेऊन जा. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धी विनायक नमो नमः. सावकाश धीर धरा. अरे दादा, तुम्ही थोडं लाईन मध्ये थांबा. दर्शन करायला आलात ना, थोडा भक्तिभाव ठेवा. सगळ्यांचा नंबर येईल. बोला गणपती बाप्पा मूर्ती. अरे आसित भाई, तुम्ही पोपट भाऊ, मी ऐकलंय की टप्पू सेनाने गणपतीला एकदम कमालीची सजावट केली. एकदम जबरदस्त. मी हे सुद्धा ऐकलंय की इथे गणपतीचं दर्शन केलं की गणपती बाप्पा आशीर्वाद सुद्धा देतात. अहो, एकदम जबरदस्त आशीर्वाद देतात. एकदम जबरदस्त. पण तुम्ही इथे लाईन मध्ये का उभे आहे? चला पुढे चला ना. नाही मला आज माझ्या गणपतीचं दर्शन एक भक्त म्हणून करायचंय. मला अजिबात VIP दर्शन नाही करायचंय. बोला गणपती बाप्पा. गोकुळधामच्या गणपतीचा गणपती बाप्पा मूर्ती. काय अब्दुल, कसं चाललंय सोळ्याचं दुकान? फर्स्ट क्लास. लोकांचं प्रेम आहे. या गणपती बाप्पा मंगल. कमाल आहे तुमची टप्पू सेना. एकदम भारी सजावट केली आहे तुम्ही. थँक्यू अंकल. गोळी घे. द्या. सांभाळून ये. हो इथे. असित अंकल, आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या. फ्रेंड्स, टेक युअर पोझिशन्स. चला. चल. हे गणपती बाप्पा, माझ्या गोकुळधाम सोसायटीला आणि माझ्या कुटुंबाला खूप खूप सुखी ठेव.
एक एक करून पाठवा. अब्दुल कोणी मध्ये येता का म्हणे आधी सांगून ठेवतो. अरे आसिफ भाऊ कसे आहात? मस्त मस्त. तुम्ही इथे? हे काय, मी पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलोय. हे काय उलटा चष्मा? गणपतीने आशीर्वाद दिलाय. ह्या उलट्या चष्म्यासोबत आपली गोकुळधाम सोसायटी सुद्धा हसत राहावी आणि लोकांना सुद्धा हसवत राहावी. अरे वा वा वा, खूप छान. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. असंच धीर धरा, सगळ्यांना दर्शनाची संधी मिळेल. शांतपणे उभे राहा, मनात देवाच्या नावाचा जाप. हो दादा, काय करताय तुम्ही? कुठे लाईन मध्ये घुसताय? अरे देवाचे दर्शन घेताना तर कमीत कमी प्रामाणिक राहा. जावा, लाईन मध्ये थांबा. जावा जावा. गणपती बाप्पा मोरया. जेठालाल, चालूजी, पांडेजी, तुम्ही इथं? मी काहीच नाही केलं. मी कधी म्हटलं की तू काही केलंयस जेठालाल? मी काय पर्सनल डॉक्टर सारखा तुझा पर्सनल इन्स्पेक्टर आहे, जो वीकली चेकअप साठी येत राहील आणि विचारेल की कोणता गुन्हा तर नाही झाला ना जेठालाल तुझ्याकडून? तर मग तुम्ही इथं म्हणजे कसं काय येणं केलं? अरे गणेशोत्सव आहे, मी काय बाप्पाचे दर्शन नाही घेऊ शकत? ओ गणपती बाप्पा मोरया. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. हे विघ्नहर्ता, हे विघ्नहर्ता. ओम गंगणपतेय नमः. सेवा परमो धर्म. हे विघ्नहर्ता, हे देवा, बोला गणपती बाप्पा मोरया. ओ बोला गणपती बाप्पा मोरया. जेठालाल, मला माहित नव्हतं इन्स्पेक्टर चालू पांडेजी धार्मिक पण आहेत. तर वर्दीच्या आत बॉडी तर माणसाचीच आहे ना. ते पण आहेच. अरे चालूजी, पांडेजी, पांडेजी, बोला. काय मिळालं आशीर्वाद मध्ये गणपती बाप्पा कडून? अरे गणपती बाप्पाने तर कमालच केली. आम्हाला सरळ हे मेडलच दिलं. अरे गणपती बाप्पा मोरया. त्यांचा हा आशीर्वाद सांगतो की पोलीस नागरिकांचे सेवक आहेत. ज्यांना जे काही प्राप्त होईल ते नागरिकांच्या सेवेनेच प्राप्त होईल. थँक्यू, थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू. पण काहीही प्रॉब्लेम झाला, बस फक्त एक फोन करा. माझी तर इच्छा आहे की तुमच्या फोन कधीच वाजू नये. तुमचाच काय, कोणत्याही पोलीसवाल्यांच्या फोन कधीच वाजू नये. काय म्हणजे काय? पोलीसवाल्यांचा फोन कधीच वाजू नये? 47,000 मुंबई पोलीसवाले बेरोजगार होऊन जावे, त्यांची कुटुंब उपाशी मारावी, त्यांची छोटी छोटी. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं चालूजी, पांडेजी. मला असं म्हणायचं होतं की कोणताही गुन्हाच होऊ नये आणि कोणी तुम्हाला कंप्लेंट साठी फोनच करू नये. असं असेल तर विचार चांगला आहे, पण असं होणं अवघडच नाही तर अशक्य आहे. कधीतरी खरंच असं व्हावं, आणि जोपर्यंत तसं नाही होत, मुंबई पोलीस आपलं कर्तव्य पार पाडणार. इथे गर्दी खूपच वाढली आहे. पहिल्या दिवशीपासून. खूपच खूपच. यांना सांभाळण्यासाठी मी 2 पोलीसवाले इथे सोडून जातो, जे डे नाईट तुम्हा लोकांच्या सेवेत रुजू असतील. ओके, पण यांना जरा लंच आणि डिनर साठी सोडत जा. शेवटी पोलीसवाले पण माणसंच असतात. हो भिडे. हो नक्की नक्की. अगदी. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर एस्टीम्ड प्रेझेन्स. थँक्यू, थँक्यू. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बोला गणपती बाप्पा. काळजी नको करूस बाळा, या वर्षी तुझं लग्न नक्कीच होईल. गणपती बाप्पाकडून तू हाच आशीर्वाद माग की काहीही झालं तरी या वर्षी तुझं लग्न होऊन जाऊ दे.
एक्सक्यूज मी चला, 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 तुमचा नंबर आला, मॅडम चला. मायसेल्फ अरे अब्दुल अरे ऐका ना मॅडम गणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः. बांगड्या बाळा बघ, गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलाय. मी तुला म्हणत होते ना की यावर्षी तुझं लग्न होईल. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. एक्सक्यूज मी हॅलो अरे ऐका अरे ऐका ना तुम्ही अहो अरे थांब ना बाबा अरे काय करतोस तू अहो ऐका ना अहो ऐका ना हॅलो काय झालं अहो कुणी याच्या आईला बघितलंय का गणपती बाप्पा मंगल मूर्ती या पुढे या चला या पुढे या चला पुढे चला बाबा पाहिलं पोपटलाल अब्दुल 5 दिवस झाले पण गर्दी अजिबात कमी झाली नाही. त्यात उत्साहाने लोक येत आहेत. भेटत होता थोडा पुढे सरका थोडासा पुढे. भेटत होता. काय झालं? तुम्ही लोकांना गार्डन मध्ये बसण्याची परमिशन दिली आहे. नाही तर काही लोक गार्डन मध्ये बसले आहेत. अरे बापरे. अरे मजा झाली यार. दर्शन पण झाले एकदम फर्स्ट क्लास. बापरे बाप. खरंच दर्शन. हो माहितीये दादा. हो अरे काय आहे अब्दुल हे सगळं. काय अवस्था करून ठेवल्या गार्डनची बघा. किती मजा येते ना. खरंच किती छान आहे. अब्दुल हे काय चाललंय रे बाबा. पिकनिक स्पॉट बनवलंय लोकांनी. झोक्यावर बसले आहेत इथे. पोरं खेळतायत खातायत पितायत. काय चाललंय काय. हे बघा ऐका. अरे एक मिनिट शांत व्हा. ऐका हे बघा. हे बघा मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. तुम्ही सगळे इथे का बसला. तुम्हाला दर्शन नाही करायचं. दर्शन तर आम्ही कधीच केलं. मग इथे का बसलात. सहज असंच टाइमपास करतोय. गार्डन आहे ना. अहो हे सोसायटीचं पर्सनल गार्डन आहे साहेब. हे काही हँगिंग गार्डन नाहीये जिथे तुम्ही अशी पिकनिक करू शकता. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर तुमचं दर्शन झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. प्लीज तू एक काम कर. सोसायटीचं गेट बंद करू. सोसायटीचं अरे गार्डनचं रे बाबा. हे बघ नाही इथे नाही येऊ शकत तुम्ही. प्लीज हे गार्डन आहे. प्लीज. बघता 8 दिवस होऊन गेले ना. हो उद्या गणपती डेकोरेशनचं बक्षीस डिक्लेअर होणार आहे. बघ तू या वर्षीचं बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्यालाच मिळणार आहे. चला फ्रेंड्स आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया. हे गणपती बाप्पा, जर तुम्हाला आमचं डेकोरेशन आवडलं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मनापासून मेहनत घेतली आहे तर यावेळी बेस्ट डेकोरेशनचं अवॉर्ड आम्हालाच मिळावं असं काहीतरी करा. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हाय बोल ना. बघता गणेशोत्सवाचे 8 दिवस होऊन गेले. पण आई खरं सांगू असं वाटायला लागलंय की गणपती बाप्पा आमच्या कुटुंबाचा एक भागच आहे. अगं गोकुळधाम सोसायटी एखाद्या धार्मिक स्थळासारखी दिसते आई. सांगते कसं आहे ना टप्पू सेनाने अशी व्यवस्था केली ना की जो कोणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येईल ना त्याला आशीर्वादाच्या रूपात काही ना काही वस्तू मिळेलच. त्यामुळे एवढी गर्दी असते ना आई की विचारूच नको. हा अगं टप्पू सेना भिडे भाऊ पोपट भाऊ सगळी लोक दिवस रात्र व्यवस्था बघतच असतात. टीव्ही लाल. टीव्ही लाल पण व्यवस्था बघतात पण दुकानातून टीव्ही विकून आल्यावर. अगं आई हो आजच अवॉर्ड बद्दल सांगणार आहे. पण आई आम्हाला ना पूर्ण खात्री आहे की हे अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळणार. बाई हे टीव्ही लाल काय आहे. तुमचं नवीन नाव. काहीही टीव्ही लाल. मी काय टीव्ही सारखा दिसतो. मुळीच नाही. अरे आजकाल तर ते काय म्हणतात ते फ्लॅट टीव्ही आलेत ना एकदम सपाट. मग जेठ्याचं नाव टीव्ही लाल कसं होऊ शकतं.
काय बापूजी तुम्ही पण? अरे मस्करी करतोय. हस हस जेठ्या, जरा हस. आजकाल खूप गंभीर होत चाललायस तू. आयुष्यात हसणं खूप आवश्यक असतं. मग जरा हसा माझे टीव्ही लाल साहेब. मी टीव्ही लाल तर तू रिमोट राणी. रिमोट राणी? हो, जगातल्या सगळ्या बायका रिमोट राणी असतात आणि बिचारे नवरे टीव्ही लाल. बायको पाहिजे तेव्हा नवऱ्याच्या व्हॉल्यूम एकतर कमी करते किंवा बंद करून टाकते, किंवा बटन दाबून चॅनल सारखं नवऱ्याचा मूड बदलू पण शकते. जसं आता तुमचा मूड फारसा ठीक नाहीये, पण बघा एकच मिनिटात मी तुमचा मूड कसा ठीक करते ते. थांबा. थांबा. कुठे चाललीस? अगं काय करणार आहेस तू? माझा मूड चांगलाच आहे ग बाई. त्या मिरची पावडरच्या धुरासारखं काहीतरी विचित्र तर नाही ना करणार ही? अगं माझा मूड चांगला आहे. हे बघ, चांगला आहे माझा मूड. हे घ्या. काय आहे? वड्या, ढोकळा आणि लिलवणी कचोरी. लिलवानी कचोरी? अरे वा वा दया, लिलवानी कचोरी तर खूप दिवसांनी बनवली असतो. आधी का नाही दिली? अरे बाबा, मी तुम्हाला टिफिन मध्ये पाठवणार होती. सरप्राईज. वा 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 दया, मज्जाच आली. लिलवानी कचोरी. हाय, गुड मॉर्निंग. अरे बबिताजी. या बबिताजी, या बबिताजी. दया, आज तर आपलं नशीब उजळलं म्हणायचं. साक्षात बबिताजी सकाळी सकाळी आपल्या घरी आल्या आहेत. अरे काय तुम्ही पण ना. ते ऍक्च्युली मी गणपती बाप्पासाठी रसगुल्ले बनवले होते. मग मला आठवले की रसगुल्ले तर तुम्हाला पण खूप आवडतात. खूपच. म्हणून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मी तुमच्यासाठी घेऊन आले. हे घ्या. अरे मस्त काम केलं बबिताजी, तुम्ही मस्त काम केलं. बबिताजी, मी जेव्हा पण गणपती बाप्पांचं दर्शन घेते ना, मला त्यांच्यामध्ये टपूच्या पप्पाच दिसतात. ओके, आय टेक युअर लीव. मी येते. ओके, ठीक आहे बबिताजी. ओके, बाय बाय, सी यू. थँक्यू बबिताजी. थँक्यू. संध्याकाळी भेटूया. ओके, बाय. ठीक आहे. अरे आज तर तुमची मज्जा आहे टीव्ही लालजी. आज तर ढोकळा, वड्या, लिलवानी कचोरी आणि वरून रसगुल्ला पण. वा वा, सगळी गणपती बाप्पाची कृपा आहे. चल चल लवकर वाढ रसगुल्ला वाढ, लवकर वाढ. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बसा, मी वाटी घेऊन येते. पप्पा 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 पप्पा, आज तुम्ही दुकानातून लवकर या. का? अरे का काय विसरलास? आज गणपती डेकोरेशनचे अवॉर्ड जाहीर होणार आहे ना. अरे हो की. आणि टप्पू बाळा, मागच्या 6 वर्षांसारखं या वर्षी पण हे अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळावं यासाठी ऑल बेस्ट. हा बाळा, ऑल बेस्ट. ऑल बेस्ट. थँक्यू पप्पा. थँक्यू मम्मी. टप्पू, असं वाटतंय गोली तुला बोलवतोय. हो मम्मी, ऐकलं. टप्पू, बोल गोळी. ए टप्पू, लवकर टीव्ही चालू कर. का? काय येतं टीव्हीवर? अरे त्याच्यावर बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. काय सांगतोस काय? मी आताच लावतो. लवकर लवकर. बाय. आजोबा, मम्मी, पप्पा, आता टीव्हीवर अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. अरे वा, लाव टीव्ही लाव. नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही आहोत गोरेगाव ईस्ट मधल्या एका सोसायटीमध्ये जिचं नाव आहे सॅटेलाइट गार्डन फेज 1 आणि इथल्या गणपती बाप्पाच्या मंडपाला शॉर्ट लिस्ट केलं गेलंय बेस्ट डेकोरेशन साठी. आता हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोण जिंकेल हा अवॉर्ड. मग या तर आपण बोलूया इथल्या सोसायटीच्या सेक्रेटरींशी. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटतंय. अनुज अग्रवालजी, तुमच्या या सोसायटीचं सिलेक्शन झालंय बेस्ट मंडप डेकोरेशन साठी. तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप आनंद होतोय आम्हाला. तुम्ही लोकांनी आम्हाला बेस्ट डेकोरेशन साठी आमच्या गणपती मंडपाचं सिलेक्शन केलंय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दुर्गादेवी सोसायटीच्या बेंगाली कंपाऊंड मध्ये आणि इथे गणपती बाप्पाचं हे मंडप सुद्धा शॉर्ट लिस्ट झाला आहे टॉप 3 च्या गणपती डेकोरेशन मध्ये. आता बोलूया इथल्या सोसायटीच्या सेक्रेटरींशी.
सर, तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं हे मंडप बेस्ट डेकोरेशन साठी टॉप 3 मध्ये आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे प्राइज जिंकाल? हो, अगदीच. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हीच हे बक्षीस जिंकू, कारण आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहेत. बाकी गणपती बाप्पांवर आहे की ते कोणाला बक्षीस देतात. जसं की तुम्हा लोकांना माहित आहे की कोरेगाव मध्ये 3 सोसायटी शॉर्ट लिस्ट झालेल्या आहेत बेस्ट गणपती डेकोरेशन साठी. आणि आता ती वेळ आलेली आहे ज्यात आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या सोसायटीने ते जिंकलं आहे बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड. आता आली आहे निर्णयाची घटिका. निर्णयाचा क्षण, परिणामाचा क्षण. तुम्हाला हवं ते म्हणा. आता एक तर सगळं हातात किंवा काहीच नाही. आता या सगळ्या मेहनत परिश्रमाचं फळ टप्पू सेनेला काय मिळणार आहे हे आताच कळणार आहे. टप्पू सेनेची अवस्था त्या बॅट्समॅन सारखी झाली आहे ज्याने हवेत शॉट मारलाय आणि त्याला माहितीही नाहीये की हा बॉल बाउंड्रीची रेषा ओलांडेल किंवा सिक्सरचं रूप घेईल की तो कॅच आउट होऊन जाईल. आता बघायचं हे की हा निर्णय टप्पू सेनेच्या बाजूने लागतो की नाही. टप्पू सेनेला सलग 7व्या वर्षी बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड मिळतो की नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट, त्या माणसाकडून जे त्यांनी एवढ्या जास्त व्याजार टप्पू सेनेने रक्कम घेतली उधार, ते त्यांना परत खेळण्यात यशस्वी होतात की नाही. बाबांनो, प्रश्न तर खूपच आहेत, पण आम्ही उत्तर देण्यात यशस्वी होऊ पुढच्या एपिसोडमध्ये. जेव्हा तुम्ही पुढचा एपिसोड पाहाल तेव्हा तुम्ही एवढे हसाल आणि म्हणाल स्वतःच बघत रहा, हसत रहा. गोकुळधामची दुनियादारी माझ्यासोबत. रेडी फ्रेंड्स? फ्रेंड्स, प्रे करा की जास्तीत जास्त रक्कम मिळावी. हा हा हा. हो. बोला गणपती बाप्पा. हे काय? पैसे कुठे आहेत?